त्या वयामध्ये तुम्ही आहात, क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर. मी एकटाच नव्हतो. मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो. आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS IPS आणि IFSमध्ये नव्हता, त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही 3 जण IAS IPS आणि IFSमध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये, विलासराव देशमुख साहेबांकडे तो जवळजवळ 5 वर्ष PS म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली. तो IASमध्ये सिलेक्ट झाला. मी IPSमध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करतोय. 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गव्हर्नमेंट ऑफ USAने आम्हाला बोलवलेलं होतं, ज्यांनी 26-11मध्ये चांगलं काम केलं. त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो. त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन. आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाइम्स स्क्वेअर. आणि टाइम्स स्क्वेअरला लागून 27व्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे. आणि तिथं मी त्या एम्बॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळेला 450-500 स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता, सुगंध चौगले. सुगंध चौगले नाव घ्यायला अवघड पडतो म्हणतो S राजाराम झालेला आहे. त्यामुळं खेड्यातला हा सुगंध. त्याच्यासाठी काय केलं होतं? दुसरं तिसरं काही केलं नाही. एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो, शिवाजी शिवाजी आणि शिवाजी.